हे गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या अक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर, रोहन या ब्लॉग्सवर. तर आजची मॉर्निंग झालेली आहे आमची. आज जर लवकरच मॉर्निंग झाली आमची आणि रिया आता बाबूला झोपवते. सो आज काहीतरी पाठपूजन करायचे, काय माहित नक्की काय बोलला माहित नाही. सो तो करायचा असतो पूजन, म्हणजे रियाला काढायला लागेल. आणि तो देवाजवळ करताना काय माहित देवाजवळ करायला तर बाहेर करत का, आमचा बाहेरच करायची इथं नारलीच्या जवळ. सो थोडाफार असतो तो 5-10 मिनिटाचा, तो पण दाखवतो. आणि मुलीचं नाव आवडला का कमेंट करा. आमच्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केला आहे. प्रांशी नाव ठेवलं आहे. प्रांशी नाव ठेवायचं कारण खूप सारे आहेत. पहिला कारण हा नाव आहे देवी लक्ष्मीचा. लक्ष्मीच्या नावावरून ठेवला आम्ही प्रांशी ना. तर प्रिन्सी पण चांगला होता, प्रिन्सी जरा वेगळाच वाटतो म्हणून प्रांशी ठेवला. आणि दुसरा कारण आहे कन्यारास आलती. कन्यारासमध्ये स्वामी समर्थांचा योग आढळून आलता. सो त्यामुळे जरा चांगलंच नाव ठेवलं आम्ही ना. आणि खूप जणांना आवडला पण नाव. तुम्ही पण ब्लॉग बघा, तुम्हाला पण आवडलंच नाव. अजून काय कारण आहे, तिला नावराशीवरनं ठ न आलता, तर ठवरनं काय नाव नाही चांगला. आणि न आलता तो न बाणाचा होता ना. तर त्या नवरनं पण काय एवढा नावं नव्हती. सो पद चांगला होता म्हणून पवारना प्रांशी ठेवला. आम्हाला पण जाम आवडला नाव. तुम्ही पण बघा ब्लॉग, समजेल तुम्हाला. आणि आता बघू पुढं काय का होत आहे. आता ती आई येईल, मालिश वगैरे करायचे. सो ते पण बघू आता. मालिश करताना जाम रडतंय, तशी नाही रडत. मालिश आणि भूक, मालिशचं नाव ऐकलं आणि लगेच झोपतं ती. जाम चालक आहे. सो चलो तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही आमच्या सोबत. चॅनल कोण नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थोडंसं पातळ होतं, सुकं राहिला अजून काय आपण नाही लावला. नागली नाही द्यायची हो, नागली नाही द्यायची तिला. तो गल्यातला काढायचा, तो नाही तो कमराचा काढून टाकला. आणि किती काढू असं उन्हातच राहा. चला चला, पाणी घातलं ना, घातलं. झालंय पाठ पूजन वगैरे. मला वाटला जो आपला काय तो वाटाचा पाठ असतो ना, त्याचा पूजाचा असतो. मला तर काय माहितीच नाही, वेगळाच काहीतरी होता प्रकार. सगळं करायचं असतं, इम्पॉर्टंट असतो खूप. आणि आता इकडं आमची बापू झोपत नाही, उठली ती. झोपायची तयारी चालली त्याची, झोपतच ना अजिबात. नंतर मग आता चहा प्यायचा, बिस्किट खायचं. 4 न वाजता तर चहाची तलप लागली जाते. आणि नंतर मग पप्पा येतील आता. पिऊचे नाही, आजोबा येतील. हो. नंतर अंकल येतील, काका. हे गाईज सर्वांना गुड इव्हिनिंग. सो आता जिम वगैरे झाली. आजपासून जरा जिम चालू केली. घरच्या घरीच सामान आहे आपला. सो थोडंसं वर्कआउट केला, आंघोळ वगैरे केली. आता फ्रेश झालो. आता प्रांशीला औषध पण पाजायचे. सो ते पण पाजून घेतो. आणि रिया करते आता जेवण, तिला लागली भूक. सो बघू आता, औषध वगैरे पाजून घेतो. हो, आता माझं जेवण होतंय रेडी. तर मी आता जेवून घेईन. तोपर्यंत पिलू झोपलंय पाण्यात,
झोपले म्हणजे ते औषध पाजतात तिला. तिचा टाइम झाला औषधाचा. सर्वांना पोट इव्हिनिंग आता जिम वगैरे झाली. हां तर हे औषध पाजतात. मग आम्ही जेवण वगैरे घेऊ. तिला सगळं तारक मेहता. संध्याकाळी पण जेवतो, रात्री जेवतो. तेव्हा कशी करते बघा. औषध पाजून तर हे पाजतात पिल्लूला औषध. झाला जेवण. हा माझा राईस सॉफ्ट नरम नरम. आणि इथे माझी मिरवणी चालू आहे. करा ॲक्च्युली चिकनचा. ती बघा रडते बघा तिच्याकडे. थांबा मी तिला या परत उडवलीस काय? झोपते ती. कुठे चालली? बसले आता जेवायला. तिला लागले भूक संध्याकाळच्या टायमाला. मस्त मजा आहे, चिकन खात आहे. हा बाबा उठतं नुसते. घे जेवण, मी घालतो झेप. सो हे गाईस तिला मी आत्ताच झोपवली आहे. हे बसले तिकडे पायांना हलवत. खूप दिवसानंतर मी आली आहे किचनमध्ये स्वतःहून काहीतरी करायला. खूप दिवसानंतर तुम्हाला मी किचनमध्ये दिसत असेल. तर मी आता फक्त मला 2 चपात्या करते पटकन चहासोबत खायला. आणि मग खाऊन घेते, कारण की ती झोपली आहे तरच मला खायला भेटतं पटकन. आणि ती लगेच उठते. म्हणजे मी जेवायला वगैरे किंवा काय खायला बसली की लगेच ती उठते. मग आता तिला झोपवली आहे मी. आता पटकन करते आणि खाऊन घेते. सो गाईज खूप दिवसानंतर किचनमध्ये एंट्री झालेली आहे. नाही फक्त मी आता चपाती करते मला 2 पटकन खायला. ती झोपली म्हणून. सो चपात्या तुला? हां बा आणि मला? तुम्ही पण खा. काय मी पण का? मला नाही आवडत चपात्या. चांगलं असं. मला शेव पाहिजे, शेव. काय हो? मॅगी शेव. मम्मी करतील. मग तू काय करशील? मम्मी घरा बाहेर गेला. तिला आराम आहे. 1-1.5 महिना किचनमध्ये एंट्री नाही. येस. पण काय करणार, भूक लागली तर मम्मी पण तिकडे गेले. सो ती करते आता. वा 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 वा. बायकडे बघा तुम्ही. तर प्रांशी झोपलेली आहे. नवीन नाव तोंडातून कसं वाटतंय? प्रांशू. तुला आवडलं ना नाव? हो. ते काय तवा गरम करत ठेवलंस? दुसरं काय करतं चपात्यासोबत? चहा करतात. हो. हां चहाचा टाइम पण झालं. एकदम असं कुच करून खायचं आहे मला ते. सो गाईज खूप दिवसांनंतर किचनमध्ये आलो आम्ही. आता तुम्हाला अजून चॅनल ओपन करायचे आम्हाला. तुम्हाला सांगूच आम्ही. आपला हिच्या काय तर रेसिपीज. मग त्या चॅनलनुसार रेसिपी ना. ओके. मग बाबूला येते पाहिलं किचनमध्ये. एका साईडला मी येते. वा इकडे चपाती ठेवले त्याने. मला वाटलं तू खायला म्हणजे भाजीसोबत खायला करते, चहा सोबत. वा आज असं माझी मिरवणी आहेच रेडी. बघू. हिने खाल्ली दाबाकी चिकन, मीने खाल्ली आज भाजी. सगळं फिका खायचंय मला. सो गाईज चलो आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच आम्ही नवीन ब्लॉग घेत राहू. हां आणि आजकाल जास्त शूट नाही करायला, म्हणजे जेवढं होतं तेवढं दाखवतो आम्ही. काही की बेबी आहे आणि नाही जमत आहे. मस्त झाली बघ, टेस्टी दिसते. मला मी पण खाईल थोडी. चलो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.